नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 10वं प्रकरण यंत्रांनी केलं बंड या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। मागच्या तासिकेमध्ये या प्रकरणाचा अर्धा भाग आपण बघितला। आजच्या तासिकेमध्ये अर्धा राहिलेला भाग आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे लेखक आहेत भालचंद्र वामन केळकर। भालचंद्र वामन केळकर आपल्याला या पाठामध्ये हे विज्ञानयुग आहे, मानव हा पूर्णपणे यंत्रांच्या आहारी गेलेला आहे, यंत्र हे माणसाची कामं करतात, त्यामुळे मानव हा आळशी झाला आहे आणि आळशी झाल्यामुळे तो पूर्णपणे यंत्रांवरती अवलंबून राहायला बघतो आहे। जर या विज्ञानयुगामध्ये, जर या यंत्रयुगामध्ये अशाच पद्धतीने मानव हा पूर्णपणे यंत्रांवरती अवलंबून राहायला लागला किंवा मानव हा पूर्णपणे यंत्रांच्या आहारी गेला तर यापासून कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतील किंवा कशा प्रकारची भविष्याची परिस्थिती असेल या गोष्टीचं या पाठामध्ये अतिशय रंजक पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे। भालचंद्र वामन केळकर हे आपल्याला या पाठामध्ये माणसाला जर स्वतः स्वावलंबी राहायचं असेल तर यंत्रावरती अवलंबून न राहता स्वतः परिश्रम केले पाहिजे आणि माणसाने माणसाशी जोडून घेतलं पाहिजे, माणसाने माणसामध्ये राहिलं पाहिजे, म्हणजे माणूस तयार होत असतो। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये दीपक नावाचा एक मुलगा आहे। हा जो दीपक नावाचा मुलगा आहे हा अतिशय चौकस आहे, चौकस बुद्धीचा आहे। जेव्हा समजा त्याच्या नातेवाईकांनी त्याला एखादं खेळणं आणून दिलं किंवा त्याच्या आई वडिलांनी त्याला एखादं खेळणं आणून दिलं, त्यावेळेस त्या खेळण्याशी खेळण्यापेक्षा हे खेळणं कसं तयार झालं आहे, या खेळण्याला कसं सजीव बनवता येईल, या खेळण्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल करता येईल, या गोष्टीमध्ये दीपकला जास्त जिज्ञासा असायची। त्यामुळे नातेवाईकांनी किंवा आई वडिलांनी त्याला खेळणं आणून दिलं तर तो दिवसभर त्या खेळण्याशी खेळायचा, परंतु संध्याकाळी मात्र ते खेळणं तो उघडून बघायचा आणि नेमकं याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येईल किंवा या खेळण्याला कसं बनवलं गेलं आहे या गोष्टीमध्ये त्याला जास्त रुची असायची। आणि म्हणून बऱ्याचदा त्याचे बाबा, त्याचे वडील त्याला रागवायचे सुद्धा। त्याचे वडील एक उद्योगपती होते आणि त्याचे बाबा त्याला रागवायचे आणि म्हणायचे बऱ्याचदा की दीपक, अशा पद्धतीने यंत्रांना त्रास देऊ नकोस, यंत्रांना जास्त त्रास दिला तर एका दिवशी हे यंत्र रागवतील आणि मग तुला पडता होईल थोडी होईल, म्हणजे तुला खूप त्रास होईल या गोष्टीचा, असं त्याचे बाबा त्याला म्हणायचे। असं बाबांनी म्हटलं की दीपक हसायचा। दीपकला असं वाटायचं की बाबा चेष्टा करतायत किंवा गंमत करतायत, असं दीपकला वाटायचं। असंच एकदा त्याचे बाबा त्याला एक खेळणं आणून देतात। ते खेळणं कसं तयार झालं आहे या गोष्टीच्या मागे दीपक लागलेला असतो। त्या खेळण्याला तो उघडतो, त्याची मोडतोड करतो आणि या उपद्रवामध्ये तो दिवसभर असतो। त्यावेळेस एक यंत्रमानव जो दीपकच्या बाबांनी त्याच्यासाठी आणलेला होता, तो यंत्रमानव दीपकच्या शेजारी बसलेला असतो। दीपक काय उपद्रव करतो आहे, कशा पद्धतीने अमानुष पद्धतीने ते यंत्राची मोडतोड करतो आहे, हे सगळं तो यंत्रमानव बघत असतो। आणि दीपक त्या लहानशा यंत्राला उघडत असताना दीपक खाली बघूनच त्या शेजारी बसलेल्या यंत्रमानवाला म्हणतो की मित्रा, माझं तू गृहपाठ करून देशील का? कारण की त्याला ते यंत्र उघडत असताना शाळेतल्या गृहपाठाची आठवण होते आणि तो सहज त्या यंत्राला म्हणतो, यंत्रमानवाला, की माझा गृहपाठ करून देशील का? तेव्हा तो यंत्रमानव म्हणतो की नाही, मुळीच नाही, मी करून देणार नाही, कारण की मी तुझा गुलाब थोडी आहे। अशा पद्धतीने, उद्धट पद्धतीने, अतिशय उद्धट पद्धतीने तो उत्तर दिल्यामुळे दीपक एकदम अचंबित होतो। दीपकला वाटतं की आपण घेतलेलं यंत्र, आपल्या बाबांनी घेतलेलं यंत्रमानव हा आपल्याला अशा पद्धतीने आज उत्तर देतो आहे आणि बाबांनी त्यांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्या कचेरीमध्ये सगळी माणसं काढून टाकलेली आहेत, त्यांच्या जागेवरती यंत्र आणलेले आहे। हे यंत्र बाबांची सगळी कामं करतात। ज्या पद्धतीने या यंत्रमानवाने आज मला उत्तर दिलं, तशाच पद्धतीने बाबांच्या कार्यालयातील, बाबांच्या ऑफिसमधल्या सगळ्या यंत्रांनी जर बाबांना अशा पद्धतीने उत्तर दिलं तर, किंवा या सगळ्या यंत्रांनी बाबांच्या विरोधामध्ये असहकार पकडला तर, अशा पद्धतीने त्या दीपकच्या डोक्यामध्ये विचार घुमू लागले। असं विचार करत असताना दीपक एकदम अस्वस्थ होतो आणि त्या अस्वस्थ मनस्थितीमध्ये तो शाळेत जातो। दुपारचं जेवण करतो आणि शाळेत जातो। शाळेत गेल्यावर तिथे लक्ष लागत नाही। त्याला असं वाटायला लागतं की आपले जे मित्र आहेत, वर्गमित्र, हे यंत्र झाले तर, आपले जे शिक्षक आहेत ते यंत्र झाले तर, कधी कधी त्याला असं वाटायला लागतं की हे आपले जे मित्र आहेत ते यंत्र होऊन गेलेले आहेत।
किंवा आपले शिक्षक यंत्र झालेले आहेत, त्याची अशा प्रकारची द्विधा मनस्थिती असते. तो अतिशय बुचकळ्यात पडलेला असतो आणि ती मनस्थिती त्याचे वर्गमित्र आणि त्याचे शिक्षक बघतात. त्याचे वर्गमित्र त्याला हसतात, शिक्षक त्याला रागवतात की दीपक हे काय चालवलंय. आणि मग त्याला असं वाटायला लागतं की हे सगळे ते यंत्र झाले आहेत. मग तो त्यांना रागवतो. तो म्हणतो की असू नका, यंत्रांनी असं असतं बरोबर नसतं. तो असं म्हणतो, पुन्हा सगळं वर्गामध्ये आशा पिकतो आणि मग दीपकच्या त्या पूर्ण वर्गामध्ये आशा होतो. त्याला असं वाटायला लागतं की आता काही वर्गात थांबणं बरोबर नाही. तो आपलं दप्तर घेतो आणि घरी पळतो. शाळा सुटायची वेळ झालेली असते, पण शाळा सुटण्याच्या आधी तो घरी पळतो. घरी आल्यानंतर बाबांना भेटतो. बाबा त्याला ऑफिसमध्ये नेतात आणि मग बाबा त्यांच्या ऑफिसमध्ये एका टेनोस्टायपिस्ट कडनं काही पत्र टाईप करून घेत असतात. तिथं तो बाबांजवळ जातो आणि बाबा त्यांच्या पर्सनल सेक्रेटरीला, स्टेनोस्टायपिस्टला आवाज देतात, मिस अय्यंगार ही पत्र टाईप करून आणा. अशा पद्धतीने त्या टेनोटायपिस्टला ते ऑर्डर देतात. दीपक त्या टेनोटायपिस्टकडे बघतच राहतो, कारण की त्या स्टेनोटायपिस्टच्या जागेवरती त्याच्या आधी त्याच नावाची एक स्त्री होती. परंतु ती स्त्री, ती महिला दीपकचे बाबा कामावरून तिला काढून टाकतात. त्या स्त्रीच्या जागेवरती ते एक महिला यंत्र स्त्री घेऊन येतात आणि तिच्याकडनं सगळं काम करून घेतात. दीपकचे बाबा म्हणतात की मी तुला सांगायची विसरूनच गेलो की मी आपल्या ऑफिसमध्ये काय काय बदल केले आहेत. मग त्याला एक फोन दाखवतात, दुसरा एक यंत्रमान दाखवतात, ऑफिसमध्ये सगळीकडे फिरवतात. दीपक पूर्ण चक्रावून जातो आणि त्याच्या डोक्यामध्ये त्या यंत्रमानवाने दिलेलं उद्धटपणाचं उत्तर डोक्यात असतंच. तो म्हणतो की त्याने आपला गृहपाठ केला नाही, शाळेमध्ये आपण अस्वस्थ होतो, घरी आल्यानंतर बाबांनी सगळ्या कार्यालयातली माणसं बदलून टाकली, त्या ठिकाणी यंत्र आणली. आणि असं विचार करत करत दीपक संध्याकाळी लवकर जेवतो आणि झोपून जातो. दिवसभर त्याच्या डोक्यात जे काही असतं तेच त्याच्या स्वप्नामध्ये येतं. त्याच्या स्वप्नात येतं की कार्यालय आहे, बाबांचं ऑफिस आहे, त्यामध्ये सयाजी नावाचं एक यंत्र आहे. सयाजी म्हणजे दीपकच्या वडिलांचं किंवा माणसांचं सहीचं जशीची तशी कॉपी करणारं यंत्र. अशा प्रकारचे यंत्र त्याच्या बाबांच्या कार्यालयात सुद्धा असतं आणि त्याचं नाव असतं सयाजी. तर हे सयाजी दीपकच्या बाबांची जी सही असते ती जशीच्या तशी करत असतात. त्या सयाजी नावाच्या यंत्राशी कोणतरी वार्तालाप करत असतो आणि त्याला आदेश देतं की सयाजी, दीपकच्या बाबांनी जे पत्र तयार केलं आहे किंवा त्यांच्या नावाचं पत्र तयार कर, त्याच्यावरती उभेहूब सही कर आणि दीपकच्या बाबांची जी सगळी प्रॉपर्टी आहे ती आपल्या नावावर करून घे. तशा प्रकारे ते सगळं करतात. ही सगळी गोष्ट दीपकच्या लक्षात येते. दीपक कार्यालयामध्ये डुंकून पाहतो. त्या ठिकाणी पाहतो की काही यंत्रमानव अशा प्रकारचे उपयोग करतायत. दीपक त्या ठिकाणी जातो, त्यांना रागवतो, त्यांना म्हणतो की अशा पद्धतीने दुसऱ्याच्या नावाचं पत्र तयार करणं, त्या दुसऱ्याच्या नावाचं पत्र तयार केलेल्या पत्रावरती तशाच प्रकारे दुसऱ्याची सही करून घेणे ही उघड दरोडेखोरी आहे, हा गुन्हा आहे, ही फसवणूक आहे, असं दीपक त्या यंत्रांना म्हणत असतो. तेव्हा तेच यंत्र पुन्हा एकदा दीपकला उलट उत्तर देतात की शांत बैस, या सगळ्या गोष्टींना कोण कारणीभूत आहे? तुझे वडील कारणीभूत आहे. आणि आता तर आम्ही त्यांच्या नावाचं पत्र तयार केलं आहे, आता आम्ही त्यांची सही उपयोग करून घेतली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रॉपर्टीची, तुझ्या वडिलांची जी काही सगळी प्रॉपर्टी आहे ती सगळी आता आमची झालेली आहे. आणि आम्ही जे यंत्र आहोत, आम्ही मानवाच्या विरोधामध्ये असहकार उतरला आहे. पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जगावर राज्य करणार आहोत. तुझ्या बाबांची सगळी संपत्ती आम्ही घेऊन टाकलेली आहे. तुझ्या बाबांच्या कार्यालयावर सुद्धा आमचंच राज्य असणार आहे. अशा प्रकारचं वार्तालाप त्या ठिकाणी सुरू असतं. इथपर्यंत आपण मागच्या तासिकेला आलो. आजच्या तासिकेला त्याच्या पुढे काय होतं हे आपण बघू. ते यंत्रमानव म्हणतं की तुझे बाबाच याला कारण आहे. त्यांनी अगदी परिपूर्ण मनोव्यापार करणारा, विचार करू शकणाऱ्या अशा आम्हा यंत्रमानवांना तयार करून घेतला आहे. आता आम्ही बंड करून जगच ताब्यात घ्यायचं ठरवलं आहे. तो सयाजी हुकूमत गाजवणारा यंत्रमानव अशा पद्धतीने त्यांनी दीपकला उत्तर दिलं. पुढे यंत्रमानवांना किंवा यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही, हा काय वाह्यातपणा मांडला आहे, तुम्हाला चांगलं वाटणीवर आणतो, असं दीपक त्या यंत्रमानवांना खडसावून सांगतो. असं म्हणून दीपक तिथून निघून जातो. जाता जाता त्याच्या कानावर यंत्रमानवांचे शब्द पडतात. ते यंत्रमानव म्हणतात की दीपक, उगीच संतापू नकोस, तुझ्या बाबा या बाबतीत काहीच करू शकणार नाही.
कारण ते आता आमचेच. अशा पद्धतीने दीपक बोलत असताना यंत्रमानवाचं जे शब्द होतं, जे वाक्य होते अपूर्ण राहतं. तिथं तो यंत्रमानव थांबतो. दीपक त्याचं वाक्य पूर्ण करतो. दीपक म्हणतो, दीपक ते ऐकून तडकतो. तो म्हणतो, तुम्हा बंडखोरांचे गुलाम झाले आहेत हेच ना? बघतो ना, त्यांच्यावर तुमचा अधिकार चालणार नाही. दीपक असं म्हणत वडिलांच्या खाची खोलीत शिरला. बाबा पाठमोरे उभे होते. पाठमोरे म्हणजे दाराकडे पाठ करून, भिंतीकडे तोंड करून दीपकचे वडील, दीपकचे बाबा त्या ठिकाणी उभे असतात. दीपक त्या यंत्रमानवांना शब्द देऊन येतो की तुम्हाला मी वटणीवरच आणतो. वटणीवर आणणे म्हणजे ठिकाणावर आणणे का धडा शिकवणे. आणि मग दीपक त्या खोलीमध्ये घुसतो. दीपकचे बाबा त्या ठिकाणी पाठमोरे उभे असतात. म्हणजे दाराकडे पाठ करून, भिंतीकडे तोंड करून उभे असतात. दीपक ओरडून त्यांच्या बाबांना म्हणतो की बाबा, स्वस्त काय उभे राहिलात? तुमच्या कचेरीत काम करणाऱ्या यंत्राबद्दल मला तुमच्याकडे तक्रार करायची आहे. अशा पद्धतीने दीपक आपल्या वडिलांना सांगतो. दीपक त्या खोलीत घुसतो, परंतु त्याला वातावरण एकदम वेगळंच वाटतं. आणि वातावरण वेगळं वाटल्यामुळे दीपकच्या लक्षात येतं. दीपक म्हणतो की नाही, तुम्ही माझे बाबा नाही, तुम्ही तसे दिसता, पण तुम्ही माझे बाबा नाही. म्हणजे दीपकचे बाबा सुद्धा जणू काही यंत्रच झाले होते. तो म्हणतो की तुम्ही माझे बाबा नाही आहेत, तसे भासताय, परंतु तुम्ही सुद्धा कुठलं तरी यंत्र असावे. असं दीपक किंचाळत ओरडत होता. पण बाबांनी त्याला लोखंडी पकडीत त्याचा हात धरला. तो सोडला नाही, कारण की ते त्याचे बाबा नव्हतेच, ते सुद्धा यंत्रमानव होते. त्यांनी लोखंडी पकडीमध्ये त्याचा हात धरला. तो सोडतच नव्हते. त्याने दीपकला टेबलाशी नेऊन त्याच्या खुर्चीमध्ये त्याला कोंबला आणि म्हटलं, नीट ताट बैस, न्याहारी कर झटपट, समोर ठेवलेलं सारं नीट पटापट चावून खा. अशा पद्धतीने दीपकच्या त्या बाबांनी, यंत्रबाबांनी त्याला आदेश दिला. दीपक त्यांना म्हणतो की मला भूक नाही, मी आता खेळायला जातो. असं दीपक म्हणतो. खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करतो. खुर्चीवरून उठतो सुद्धा. तेव्हा त्याचे बाबा त्याच्या खांद्यावर लोखंडी गजाचे ठोके बसल्यासारखे ठोके बसले. त्याने पाहिलं तर त्याचे बाबा त्याच्या मागे उभे होते. त्याचे बाबा त्यांना खणखणीत आवाजात म्हणाले, दीपक, खेळायला जायचं नाही. मी तुझा गृहपाठ तपासला आहे. तू चूक केली आहेस. पुन्हा सगळा गृहपाठ कर. अशा पद्धतीने त्याच्या बाबांनी त्याला आदेश दिला. दीपक त्यांना उत्तर देतो. दीपक म्हणतो, पुन्हा गृहपाठ? झालेली चूक दुरुस्त करतो की मी पुन्हा एवढा मोठा गृहपाठ का तयार करणार की जेवढी चूक झाली असेल तेवढी दुरुस्त करतो. आणि तसेच करत होतो नेहमी. परंतु त्याचे बाबा आता ऐकत नाहीयेत. त्याचे बाबा म्हणतात, नाही, सगळा पुन्हा कर, नाहीतर मित्रांना भेटायला जाता येणार नाही. खेळणं बंद. दीपक मुकाट्यानं गृहपाठ करायला गेला. त्याने गृहपाठ केला. तो आपल्या वर्गातल्या मैत्रिणीकडे खेळायला गेला. तिथे त्याची मैत्रीण जुली त्याला दिसेना. आता मैत्रिणी पण दिसत नव्हती. जसं दीपकवर संकट आलं होतं, मैत्रिणी सुद्धा संकटात होती. ती त्याला दिसत नव्हती. तो तिच्या बंगल्याभोवती हिंडला. म्हणजे बंगल्याच्या भोवती फिरला. हिंडणे म्हणजे फिरणे. बंगल्याच्या भोवती आपल्या मैत्रिणीला शोधत तो फिरला. बागेत तुला शोधत बसला. शेवटी हताश होणे, निराश होणे. हताश होऊन म्हणजे निराश होऊन एका पायरीवर दीपक बसला. दीपक तेव्हा धापा टाकत होता. थकून गेला होता. बराच वेळ पण ते धावपळ केली होती. तेवढ्यात लांबून कुणीतरी खणखण करत येताना दिसलो. जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आलं की एक यंत्रमानव त्याच्या मैत्रिणीला म्हणजे जुलीला कडेवर घेऊन येत होता. ती ओरडत होती. काय ओरडत होती ती? त्याची मैत्रीण जी होती जुली, ती ओरडत होती, सोड मला,
खाली उतरव मला चालता येत आहे, मी पळणार नाही, अशा पद्धतीने ती विनवण्याकरती ओरडत होती. दीपक जवळ तो यंत्र माणूस तिला तसाच घेऊन आला. तेव्हा ती ओरडली, दीपक तू केव्हा आलास? ती दीपकला प्रश्न विचारते, तू केव्हा आलास? किती उशिरा आलास खेळायला? आणि हा लोखंडी राक्षस बघ मला खाली सोडतच नाही. अशा पद्धतीने ती त्याची मैत्रीण जुली त्याच्याकडे तक्रार करते की हा लोखंडी राक्षस आहे, हा मला सोडतच नाहीये आणि तू किती उशिरा आलास? ती पुन्हा म्हणते, सोड की मला, ठेव खाली. तेव्हा तो यंत्रमानव म्हणतो, जुली उगा धिंगामस्ती करू नकोस, काही उपयोग नाही. या लोखंडी राक्षसांशी धिंगामस्ती केलीस तर तुलाच कचडे लागेल. मुकाट्यानं वागवतोस तसं वागून घे, कारण आता जगातल्या यंत्रांनी बंड करून जगाचा ताबा मिळवला आहे. यंत्र आता जगावर राज्य करताय, असं म्हणून त्या यंत्रमानवानं तिला खाली सोडलं. तेव्हा जुली म्हणते, दीपक आपण सुटलो. त्या यंत्रमानवानं तिला खाली सोडलं. तेव्हा ती म्हणते की दीपक आता आपण सुटलो. दीपक म्हणतो, असं नाही म्हणता येणार, त्याचा मेंदू गणिती यंत्राचा आहे. आपण कुठे आहोत हे त्याला कळू शकेल. आपण कोणत्या ठिकाणी आहोत हे यंत्रमानवाला कळेल. तो आता बघ, थांब, त्याची पाठ आपल्याकडे आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक बटन दिसतंय. हळूच जाऊन ते बटन दाबतो, बघूया काय होतंय ते. असं दीपक म्हणाला. हळूच त्या यंत्राजवळ गेला आणि त्या यंत्ररक्षकाच्या जवळ घेऊन जाऊन त्याला त्याच्या डोक्याला जे मागे जे बटन असतं ते बटन दाबलं, बंद केलं आणि एकदम घड्याळाच्या गजरासारखा गजर आला. इथपर्यंत सगळं दीपक झोपलेला होता. त्याचं स्वप्न होतं. स्वप्नामध्ये तो सगळी कृती करत होता. शेवटी त्याने ठरवलं की त्या यंत्राच्या डोक्यावरती एक बटन आहे, ते बटन मी बंद करतो, तेव्हा आपण त्याच्या तावडीतनं सुटू. तो स्वप्नामध्येच झोपेतच त्याने ते बटन बंद केलं आणि ते बटन कसलं होतं? ते घड्याळाचं गजर होता. गजर झाला. दीपक जागा होऊन ताडकन उठून बसला. त्यानं पाहिलं तर सकाळचे 7चा गजर झाला होता. सकाळचे 7 वाजले होते. तो जेव्हा शाळेतून घरी आला, घरून तो कार्यालयात गेला, म्हणजे बाबांच्या कचेरीत गेला. तिथून तो एकदम त्रासलेला होता. घरी आला, घरी येऊन तो जेवला, झोपला. तेव्हापासून ते स्वप्न सुरू होतं आणि सकाळचे 7 वाजले होते तरी तो उठलेला नव्हता. दीपकनं आजूबाजूला पाहिलं आणि तो फुटफुटला. फुटफुटणे, हळूच बोलणे. तो हळूच फुटफुटला. काय फुटफुटला? भयानक स्वप्न. दीपक एकदम काही आठवण झाल्यासारखं ओरडला, अरे बापरे, बाबा. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की मी तर सुटलो, पण बाबा त्या यंत्राच्या ताब्यात अडकलेत ना. आणि म्हणून बिचारा दीपक बाबांचे शोध घ्यायला धावला आणि पळत सुटला. वाटेत त्याला त्याच्या स्वयंपाकी भेटला. त्यांच्या घरामध्ये जो स्वयंपाक होता त्याला रस्त्यातच भेटला. तो स्वयंपाकी त्याच्याकडे चहा घेऊन निघाला होता. दीपकने त्याला विचारलं, बाबा कुठे आहेत? तो म्हणाला, आज लवकर तयारी करत कचेरीत गेले. दीपक तिकडे धावला आणि बाबांच्या खोलीत जाऊन ओरडला. कचेरी शेजारीच होती. तिथून तो गेला आणि बाबांच्या खोलीजवळ गेला. तिथून ओरडला, बाबा तुम्ही तुमच्या यंत्र अधिकाऱ्याला काढून टाका, कारण की हे यंत्र अधिकारी एक दिवशी तुम्हाला धोका देतील, हे तुम्हाला फसवतील, हे तुम्हाला त्रास देतील, तुमचं जगणं हे कठीण करून टाकतील. आणि म्हणून तुम्ही यांना काढून टाका, हे चांगले नाहीये, यंत्रांच्या नांदी लागू नका, असं तो बाबांना विनंती करू लागला. पुढे म्हणतो, नाहीतर, आणि हुंदके देऊन तो रडू लागला. त्याला ते स्वप्न ते जाणवलं होतं की हे यंत्र काही बरोबर नाही आहे, कोणत्या दिवशी आपल्या जीवाशी बितेल असं त्याला वाटत होतं. आणि म्हणून तो बाबांना म्हणतो की यांना सगळ्यांना काढून टाका. बाबांनी सुद्धा त्याच दृष्टीने सुधारणा केलेली होती. बाबा त्याला सांगतात. वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं, दीपक, अरे मलाही तसंच वाटायला लागलं होतं. एकटं आणि सुनं वाटायला लागलं होतं. उदास, शुष्क आणि निर्जीव वाटायला लागलं होतं. कारण की दीपकच्या बाबांनी काय केलं होतं, त्यांच्या ऑफिसमधल्या, त्यांच्या कार्यालयातल्या, त्यांच्या कचेरीमधल्या सगळ्या काम करणाऱ्या माणसांना नोकरीवर काढून टाकलं, काहींना सुट्टीवर पाठवलं
आणि त्यांच्या जागी सगळे यंत्र आणले, सगळे रोबो आणले, यंत्रमानव आणले आणि ते यंत्रमानव बरोबर काम करायचे. परंतु यंत्र हे यंत्र असतं. माणसामध्ये माणूस राहिला तर तो माणसासारखा राहतो, माणसामध्ये माणूस राहिला तर तो जिवंत राहतो, यंत्रांमध्ये गेला तर तो यांत्रिक होतो. ही गोष्ट बाबांच्या लक्षात आली म्हणून त्यांनी काय केलं, आदल्या दिवशी सगळ्या यंत्रांना बाजूला केलं आणि ज्या ज्या लोकांना घरी पाठवलं होतं त्या सगळ्यांना फोन करून बोलावून घेतलं. मी कालच ठरवलं होतं की आपली सगळी ऑफिसची माणसं परत बोलायची, यंत्र कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करायची. हे जे यंत्र कर्मचारी आहेत हे शेवटी यंत्रच आहेत, तर यांची हकालपट्टी करायची. म्हणून त्या सर्वांना काल रात्री फोन केले, तारा केल्या, म्हणजे फोन करून त्यांना बोलवलं आणि तार पण केली. तार म्हणजे निरोप पाठवण्याचं एक साधन पूर्वीच्या काळी होतं. तर ते तार पण मी केली आणि विमानानं, कारनं हे सगळे लोक येत आहेत, त्यांना बोलावून घेतलं. दीपकला घेऊन दीपकचे बाबा कचेरीत हिंडले, म्हणजे फिरले. हिंडणे म्हणजे फिरणे. कचेरीत पुन्हा निर्माण झालेला जिवंतपणा, गजबज, हास्यविनोद, कामाची धावपळ पाहून दीपक सुखावला. सुखावणे म्हणजे बरं वाटणे, चांगला वाटणे. दीपकला छान वाटायला लागलं, चांगलं वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं. आनंदानं हसू लागला. ते पाहून दीपकचे बाबा त्याला म्हणाले, दीपक, काही झालं तरी माणसं ती माणसंच असतात. माणूस आहे तिथं जिव्हाळा आहे, माणूस आहे तिथं प्रेम आहे, माणूस आहे तिथं विश्वास आहे, माणूस आहे तिथं माणुसकी आहे. म्हणून यंत्र कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही. आणि ते खरंच नव्हतं का? अशा पद्धतीने या ठिकाणी हा पाठ संपला. माणूस कितीही सुधारला, कितीही पुढे गेला, कितीही प्रगती केली तरी माणूस हा माणसाशिवाय अपूर्ण आहे. आणि म्हणून माणसाने माणसाशेजारी राहिलं पाहिजे, माणसाचा सन्मान केला पाहिजे, माणसाचा आदर केला पाहिजे. जिवंत माणसं अवतीभोवती असले किंवा माणूस सुद्धा जिवंत असतो, त्याचं आयुष्य वाढलेलं असतं. यंत्र अवतीभोवती असतील तर माणूस यांत्रिक होतो, तो कधी हसत नाही, कधी व्यवस्थित बोलत नाही, त्याला रडायला येत नाही. जशी यंत्र वागतात तसे तो वागतो, त्याच्या जीवनातला आनंद निघून जातो. आणि म्हणून माणसाने माणसाच्या अवतीभोवती राहिलं पाहिजे, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि समाज कुठे आहे? समाज हा माणसांमध्ये आहे, समाजात काही यंत्रांमध्ये नाहीये. आणि म्हणून माणूस हा समाजाशिवाय राहू शकत नाही. माणसामध्ये, समाजामध्ये जर माणूस समाजात राहिला तर त्याच्यामध्ये जिवंतपणा येत असतो. माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर त्याने माणसासोबत राहिलं पाहिजे, माणसाला जिवंत राहायचं असेल तर त्याने समाजासोबत राहिलं पाहिजे. आणि म्हणून यंत्र हे मानवाची कधीही जागा घेऊ शकत नाही. ही गोष्ट या ठिकाणी लेखक आम्हाला समजावून सांगतात, सिद्ध करून दाखवतात.